सो लॉंग टाईमने आपण साईला आलोय आणि मला आल्या सरचे आज आपलं HSRP निपटून टाकू. 4 मिली राईटा ते 2.5 मिली संभाते 2 मिली दारू ते बाकी बचे जो नाते. मी निखिल गुंजा स्वागत करतोय परत एका तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. थोडासा ग्लास खराब आहे, थोडंसं समजून घ्या. बट सर्वांना सुप्रभात, गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ. आता वाजलेले आहेत 1 मिनिट. आय विल शो. आपला वॉच नाही तोपर्यंत आपल्याला फोनचा सहारा. सकाळचे वाजलेले 5:30 आणि देन मी रेडी झालेलो आहे आवरून. बिकॉज विषय तेवढाच तागडा आहे, एकदम बेकार विषय. आज आपली यात्रा आहे आणि आज रामनवमी. सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. जय श्रीराम. देन आता आवरलेलं आहे माझं. आता देवपूजा वगैरे करायची आहे. देन पटापट कपडे वगैरे घालून नीट आवरून आपल्याला जायचं आहे संगमनेरला, गुंजाळवाडीला. आज आपली वेताळनाथ बाबांची यात्रा आहे. सो तुम्हाला दाखविलंच मी कसं काय काय क्लिप किती दाखवता येईल, कशी काय, आय डोंट नो. बट लास्ट ब्लॉग कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. एक्सप्रेस इन वगैरे. भाई पॉर्शे घेऊन गेलेलो होतो आम्ही, पॉर्शे. देन नथिंग, बाकी तर नाही काही. सो आता खूप दिवस गॅप झालेलाच आहे. म्हणलं आता कंटिन्युटी थोडीफार ठेवूयाच. बिझनेसमध्ये पण लक्ष दिलं पाहिजे, इथे पण लक्ष दिलं पाहिजे आणि तिथे पण लक्ष दिलं पाहिजे. सो तेच आता करतोय. प्रॉपर शेड्यूल बसवायचे कामं पण चालू आहेत. बघूयात आपण काय होतं आहे, कसं होतं आहे. करायचा प्रयत्न आपला आहेच. तर तुम्ही जास्त बच्चेमध्ये मजा नका घेऊ. तुम्ही आता पुढची मजा. ओके, आता आपण बाकीची कामं करू. त्याच्या आधी तुम्ही राम लल्लांचं दर्शन घ्या. जय श्रीराम. आता इकडं लाईट बंद केली का काहीच नाही, कारण की अंधारच एवढा आहे. फुल अंधार आहे बाहेर. मम्मीचं काम चालू आहे. प्रसादाची तयारी चालू आहे, तर त्याच्यामुळं विषय वेगळा आहे. इकडं मोटर चालू आहे. देन प्रसादासाठी आपण मस्तपैकी पेढे घेतलेले आहेत अकोल्यातले. ओके, आपल्याला आता देवपूजा करायची. सो देवपूजा करूया, देन भेटतो. अँड हा प्रसाद आहे भाई लापशीचा. मला सांगतो खाल्ल्यावर जी मजा भेटणार आहे ना, ओय मजा आहे मजा. सुबह मजा आहे मजा. आणि फूड ब्लॉग पण करू नये थोडासा. भाजी कसली ते पण चेक करतो एकदा. ओह गरम आहे यार, सकाळ सकाळी एवढा हॉटनेस. ओह बटाटा, मटर बटाटा आहे का, सही. हे नैवेद्याची तयारी आहे. एवढे नैवेद्य टोटल किती नैवेद्य आहे? 21 एवढे. मला काय म्हणणं आहे एवढे नैवेद्य 21. मला पण थोडेफार सरवले पाहिजे. नाही बाहेर मला लागायचं किती अंधार आहे बघा. अभी तो उजाड़ा भी नहीं हुआ, इतने जल्दी हम रेडी. काय करायचं तुम्हाला? हां, देवपूजा करायची. त्याच्या आधी एक काम आहे पुढचं, ते निपटून घेतो. नाही विल परत आलो. सो गाईस, हे बघा आवरून रेडी झालेलो आहे मस्तपैकी. आणि आता कोल्ड स्टार्ट करून घेऊन येऊ, कारण झालेला आहे खूप टाईम. हे फीचर भारी आहे यार, ऑटो हेडलाईट्स. आय लाईक इट. ह्या आयडियाला तुम्ही नक्कीच फॉलो करा इंस्टा आणि यूट्यूबवर. ओ काकांनी पण इकडे लावले असे बघा, हिच्यावर पण. ओके, तर आपण मस्त मागे घेऊयात. आधी मी कोल्ड स्टार्ट करतो गाडी. वेट, ब्लोअर ऑफ. स्टार्टला लावली. तुम्हाला म्हणतो टायर पर काहीच नाही राहिलं. अरे हेडलाईट ऑफ करायला हे झाडं काय लावल्याच्या दुष्परिणाम आहे, बर्ड ड्रॉपिंग. आय थिंक ना याला हवा कमी आहे. याची एकदा हवा चेक करावं लागेल सगळ्या टायरची. भाई 14 महिने झाले गाडीला आपल्या.
आणि किलोमीटर दाखवतो तुम्हाला. काय लिमिटच्या बाहेर गाडी पळालेली हे मी मान्य करतोय, बट सी दिस किलोमीटर फोकस 53,659 किलोमीटर आहे कटिंगला आहे. झाल्याचं काय नाही भाई, पण टायर आले नाही चेंजला. आणि वेट, तुम्हाला माहिती आहे का टायरची कॉस्ट काय आहे? 40,000 पर्यंत टायर जातात गाडीचे. 40,000, नॉट अ सिंगल जोक. माझी लॉर्ड होती, लॉर्डचे आय थिंक आहे ना 10 ते 12 हजारात 4 टायर यायचे. हिचा एक टायर 9,800 रुपयाला जातं. तर इमॅजिन करू शकता तुम्ही काय रेट असेल. सो कोल्ड स्टार्ट केलेली, मागे घेऊयात आपण गाडी. त्याच्या आधी पुढं ओके CNG आहे कमी, तर भरूयात आपण. चला चला हे माही चलियो रे, चला चला. ही आता इथं जागेवर गाडी होती मावशींची, त्याच्यामुळे आपल्याला ओळखता नाही आलेली, तर आपण ती फ्रंटला वळूयात. आणि सर्वच राम भक्तांना, सर्व हिंदूंना आज रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. दी डे सगळ्यांसाठी एकदम आनंदाचा दिवस आहे रामनवमी. आणि त्यात आज आमची यात्रा पण आहे गावची. सो तुम्हाला दाखवलंच काय कसं करत असतो आम्ही. प्रसाद वगैरे आमचं देव निघतो तो पण दाखवेल तुम्हाला मी एकदम पद्धतशीरमध्ये. ओके, तर गाडी लावलेली आहे, तर आपण जाऊयात. गणपती बाप्पा मोरया. चला चलो. हे जाऊ, तर काय साप बीप काय रोज रोज धुणं पण चांगलं नसतं. सो त्याच्यामुळं आता हिचं आय थिंक मला एकदा थोडं फडकं मारून कवर पण टाकून देतो असं वाटतंय, टाकला पाहिजे. बघूयात. ओके चलियो, सामान ठेवतो आता. रिमोट कुठं आपण गाडी बदललेली. मी आलेलो आता वॅगनरमध्ये, कारण की नंतर काही शूटच करता आलं नाही, पर टाइमच नाही भेटला. हे नारळ फोडायचं ते चालत आता. मम्मीने त्या त्यांना घेऊन घरी जायचंय मला. परत नकुल येणार आहे थोडा वेळ. नकुल आले परत यायचंय नारळ फोडायला. बहुत भागम भाग आहे आज. काय जो हे ओ हे. सो आता काय याच्या आधी मी क्लिप दाखवल्याच आहे तुम्हाला. असं काय आमचा देव निघतो वेताळ बाबा, आणि असं काय काय होतं ते या मोमेंट आलेत. एकच मिनिट, हे बघा थोडी आधी पुढून दाखवतो गाडी एकदम शुमेश्वर. हा अरे बघता येईल बघ, एवढी नाही लोड घ्यायचा. एक नंबर गाडी झालेली आहे. बस बस गाडीचं आता टेस्ट राईड घेतोय आम्ही, नंतर बाकीचा विषय सांगतो तुम्हाला.
टेस्ट राईड घेऊन आलो आहे आम्ही जस्ट. म्हणजे आता आम्ही बरंच पुढं आलेलो आहे. तुम्हाला बिफोर आफ्टरचा फोटो टाकेल. गाडी म्हणजे एकदम चिम्मेश्वर झालेली आहे भाई. व्हिडिओ तो एक नंबर दिसते भाई. ना कॅमेरा बापरे बघा. गाडीवाला पण ओके, गाडी पण ओके सध्या. हे नाद विषय झालेला आहे जागा कडक मध्ये. हे बघा ना टायर वगैरे टोटल सगळे चेंज केलेले आहे. एक नंबर. एक्सलेट कर. ने मेरा नाम गल बने ना मेरे दी जीना होया या हराम भुख नंग कीना बल्ले खेडदे सियासत ते ठंडी गल दी निशानी जीना बरासत. सो लॉंग टाईमने आपण साईला आलोय आणि मला आल्यासारखे आज आपलं याचे सारखे निपटून टाकू. जस्ट नाव ब्रॅकेट घेतलंय. आता तुम्हाला ब्रॅकेट एक रहस्य सांगतो. आता जस्ट मी हे ब्रॅकेट घेतले 250ला. हे 2 येतात. ओ मेड इन इंडिया. सही आहे बॉस. हे मी 250ला घेतलं आहे. अँड सीन असा आहे ना, हेच ब्रॅकेट आहे हे भाईवालं. हे सेम शोरूमला बघितलं होतं मी. तर शोरूमला मला 1,500 रुपये सांगते ते जेव्हा आपण गाडी परचेस केली तेव्हा ब्रॅकेटचे. अरे मला काय आहे सेम मला जर 250 भेटते तर का मी एवढे गाडी. ओके सो आता हे फिट करताना जरा दाखवतो तुम्हाला काय करूया. चालू आहे वर्किंग. ही 1200 रुपये. 1200 रुपये ना भाई. विदाऊट नंबर प्लेट दिसते बाकी ना. 600 रुपये वरती काढून ठेवले. 800 रुपये इथं लावायचे. 800 म्हणजे 400 रुपये. 800ला आता भेटते नाही का. 800ला 2. सही आहे बॉस. आता चालू आहे गाड्यांचे काम. टॉईंग आहे. ओ येस. ही परत एकदा आपली आता फिटिंग झालेली आहे. 84-55 ती ह्या याच्यात झालेली. फ्रेम तशी एवढी भारी नाही वाटत बरं का लावायला गाडीला. नाही फ्रेमवर आता सगळ्या गाड्या नाहीच आहे ना फ्रेम. नाही फ्रेम चांगली नाही दिसत आहे असं म्हणतोय. ती नंबर प्लेट चांगली नाही दिसत आहे मुळात. पण ऑप्शन नाही आता म्हणून तर काढून ठेवली होती. बाहेर जायचं असलं ना ती लावून जायचं. नाही ना पण ती झटेलही ना त्याच्यामुळे मरू दे आता लावून टाक. गाडी एक तर कधी अचानक बाहेर निघते ते नाही सांगू शकत आपण. आता तुम्ही ही बघा ना. आता मागचे दाखवत तुम्हाला क्वालिटीत फरक आहे. म्हणजे लुकमध्ये विषय बाकी काही नाही. हे बघा बरं ही कशी नाद दिसते. हाच विषय भाई. गरमी एवढी बेकार आहे ना. अब क्या आहे वो. आता हे बघा असा काही लुक क्वालिटी. सक्सेसफुली ब्रॅकेट लावून मी निघालेलो आहे. 550चं बिल भरलेलं आहे अँड निघालो. आता ते बिल एवढं का झालं कारण की आपण एक एक्स्ट्रा ब्रॅकेट घेतलेलं आहे सोहमच्या i20साठी. आता मी चाललेलो आहे सोहमकडे. देन त्याला ब्रॅकेट देतो त्याचं. आणि i20 पण दाखवतो तुम्हाला. i20ची डिलिव्हरीला काल येताना नाही आलं बिकॉज सम रिझन आहेत काही. आता काही सगळ्याच गोष्टी आपल्याला सांगता नाही येत ना. सो आज खूप डेज नंतर संगमनेरमध्ये असा बिलॉग करतोय फिरत. सोलोच आलेलो होतो. जरा थोडेसे कामं होते. देन झालेलं आहे सगळं. नंबर प्लेट पण लावलेली आहे. मग म्हणलं आपला बिलॉग चालू करूयात ना. चला तुम्ही थोड्यासे सॉन्ग ऐका. आय एम बॅक. आता फ्रंट साईडने आलो मस्त. जरा आपलं पण दिसलं पाहिजे. हा वातावरण होय अचानक भयानक चेंज होते भाई साहब. 41 डिग्री नॉट अ जोक. 41 डिग्री टेम्परेचर लिटरली. तुम्ही मला सांगा AC तरी काय करणार आहे. मी एवढं तुम्हाला सांगतो मला वाटायचं माझ्या गाडीचा AC थर्ड आहे बाबा. एकदम थर्ड क्लास असं मला वाटत होतं. अरे सालानंतर पाहिलं इथं 41 डिग्रीचं टेम्परेचर आहे. तर गाडीचं AC तरी काय करणार आहे तुम्ही मला सांगा. जागा रे. हां आता जर टेम्परेचरच एवढं असलं तर ACने तरी किती दम काढायचा. बरोबर आहे की नाही म्हणणं माझं. थोडाच तुम्हाला आवाज येत असेल ACचा. तर सीन असा आहे गरमी 41 डिग्री टेम्परेचर विचार करा ना. नाही काय वाट लागली असं.
लगी गयो गंदी लगी गयो रे. आता बघू सोमनी मॉडिफिकेशन केलेली आहे गाडी, ते पण शूट करायचं होतं पण राहून गेलं. अफसोस आहे त्याला, त्याचा अफसोस आहे मला असं म्हणायचं होतं. आता एकदा नकुलला विचारतो तो येतोय की काय, नाही तर त्याला पण घेऊन जाईल. ओके. हे काढताच आम्ही इकडे आलो. इकडे आले तर थोडे चेंजेस आहे. हे बघा क्वालिटी विषय झालेला आहे. अरे हां इथं आहे काय, ते नवीन नवीन आहे ना, चालूच राहत भाई. लॅग तर बिलकुल नाही. आता हे बाकीच्या वेळेला इकडं बघा काहीच सेकंदचा सुद्धा लॅग नाही पार. कार प्ले वगैरे एकदम क्वालिटीचा विषय. आता ते कनेक्ट व्हावं लागेल. कनेक्ट झालं का प्रॉपरली वर्क करतं. आणि देन कॅमेरा वगैरे मॅटिन वगैरे टाकलं होतं. सो आपला काही इश्यू असल्यामुळं मला येता नाही आलं तेव्हा, नाही तर तेव्हा झाले असते सगळा विषय. भाई स्क्रीन मोठी आहे ना, त्याच्यामुळे कार प्ले भारी वाटतं. किती इंचेस आहे? 10 इंचेस आहे ना? 11 इंचाची. हां 11 इंच स्क्रीन आहे भाई. क्वालिटी विषय डायरेक्ट. आणि ती शोभती पण इथं मस्त आहे. आणि बसली पण एकदम प्रॉपर नाही का. हे ब्रॅकेट नाही चेंज केलं त्यांनी? हे चेंज आहे ना ब्रॅकेट? चेंज केलं. हां म्हणजे डायरेक्ट गाडीच्या साईजचं येतं ब्रॅकेट. आणि जुना विषय का माग आहे सर. ब्लेड्स पण चेंज केले ना. हा हे ब्लेड क्वालिटी माझी एज आहे ना. हे बघा सेटअप पाहा ना भाई. अरे भाई सा माग किती आहे भाई. इनमिन 2 कपलर वाजता त्याला. अरे वा. आणि याची किती होती? याचा एवढाच होता का भरभक्कम? बरोबर नाही एवढंच पातळ येते. हा ना. हे ना एकदम ठेवून दे बर का. कंपनीचा विषय. याच्यावर नाही विश्वास ठेवू शकत पण याच्यावर ठेवू शकतो आपण 100% डायरेक्ट. सही आहे. बाकी ओम सायरा. हा बड़ा आवाज चेक साउंड चेक. बाय बाय. तू होया चेंज तेरे करके मुझे कुंडियां भी मैं रखियां ओ भी कहते तेरे बंदियां तेरियां गल्लां करे जादू होया चेंज तेरे करके मुझे कुंडियां रखियां सोनारा वो जट दे पिछे आ पर तू मैनू बाली जचदी लक ते गुची दा बेल्ट तू पाया. ओ यस छड्डे बॉय. आपल्यासाठी पॅग आलेलं आहे. ओ येस पॅग आलेला आहे. आपलं हृदय आलेलं आहे. हृदयाचं काळीज आलेलं आहे. आणि हृदयाचे पाय. डू कमेंट ऑन बिलो. मग काय म्हणता. चल आमचा आता संध्याकाळचा विषय झालेला आहे ज्यूसनी. चच्चा तर हा. आणि आमचा हा ज्यूस पार्टनर जय बाप्पा की. टॉप टू बॉटम मारलेलं आहे बहिणी. नकुल गेट टाक रे एवढं चौथा. हे असं आम्हाला डबल 2 माणसं 2 काम करते. एकाने टाकायचं आणि एकाने फिरवायचं. बरोबर आहे की नाही. चला आता मी पण थोडा अलाइनमेंट केली गाडीची. अलाइनमेंट नाही टायर गेले टायर. गरिबी आता काय सांगू. जे आहे ते बरं आहे. हा ना. तुम्ही काही बोला. पायनॅपल ज्यूस का गरजेचा आहे कमेंट मध्ये नक्कीच सांगा. नकुल तुला माहिती आहे का बरं गरजेचं आहे पायनॅपल ज्यूस? मला पण नाही माहित. पण पायनॅपल ज्यूस पिलाच पाहिजे. गरजेचं आहे. काळाची गरज आहे ती. आता आम्ही चाललेलो. आम्हाला थोड्या गोणिया घ्यायच्या आहे. नकुल टाक तिसरा. जमतंय बरं. गाडी शिकव ना. लायसन माझ्या नाव काढलंय त्यांनी. चौथा. चला आता आम्ही गोण्या घेतो. गाईस आता अचानक भयानक असा बेकार प्लॅन केलाय ना मी. हे बघा त्यात मी सोलोय. नकुल होता. सोमला पण तिकडे सोडलंय. नकुलला पण मी सोडलंय घरी. आणि हे बघा एकटाच आहे. गाडीत कोणीच नाही. फुल प्रूफ आहे माझ्याकडं. आणि मी डिस्टन्स लावलेलं आहे 3 तास 4 मिनिट 138 किलोमीटर. मला झालेला आहे कॉफी प्यायचा मूड. आता मी डायरेक्ट पुण्याला चाललेलो आहे. आता काही होऊ शकतं. आता पुढे जाऊन मूड चेंज होऊ शकतो. त्याचं मी सांगू नाही शकत. कॉफी प्यायचा मूड लावलेलं ते मूड झालेला आहे म्हणून मी आता निघलेलो आहे. आता तुम्ही बघूच शकता मी आता नाशिक पुणा हायवेला NH60 ला आहे. ओके सो आता तुम्ही
बघाच पुढे पुढे जातो, मजा ही मजा आहे असं मला बोलायचंय. तर आता रोड चेंज झालेला आहे, बायपासवरून मी आलेलो आहे खाली. NH60 मी सोडलेला आहे कारण का प्लॅन परत चेंज झाला. जीवनात काहीही होऊ शकतं. आता माझा प्लॅन चेंज झाला आहे, आता मी परत बॅक टू होम. अजून मी पुढं 10 किलोमीटर वाढून परत रिटर्नने फिरलेलो आहे आणि चाललेलो आहे. आता व्ह्यू बाकी बघा ना तुम्ही यार, संध्याकाळचा व्ह्यू एक नंबर व्ह्यू. चला साईड द्या. सोलोमध्ये कधी कधी मजा पण येते बरं का. मग काय मन हे जाऊ दे. एक मला मस्त भारी सुचलं होतं पण आता मला कळत नाही काय बोलावं. बाकीच्या गोष्टी चालूच असतात. पण तुम्हाला आपली पॉर्से कशी वाटली? नवीन पॉर्से न्यू सायलेन्सर कसं वाटलं त्याचं? एक नंबर ना. सायलेन्सरचा सीन असा आहे ना तर i20चा की ते आता गाडीला खूप 11-1 वर्ष झालेले आहेत त्या गाडीला. ते सडून जातं ना, सो ते सडलेलं आहे त्याच्यामुळे त्याचा आवाज असा आहे, प्रॉपर एक्झॉस्टचा आवाज येतोय त्याचा. सो आता ऑर्डर केलेलं आहे ते पण टाकायचं आहे. आणि देन ह्या बाकीच्या ॲक्सेसरीज मी दाखवल्या ना त्या, सो त्याची कॉस्टिंग एक 15,000 to 17,000 पर्यंत जाते. ती काहीतरी कंपनीची डिस्प्ले होता, इन्फोटेनमेंट. देन विदाऊट लॅग होता, लॅग येईल नव्हता त्याच्यामुळे तर छान आहे. आय लाईक इट. बिग थम्स अप. आणि देन काय त्याचे 2 काय आपलं वायपर ब्लेड पण चेंज केलं ते. देन हे पण 1 मिनिट हॉर्न पण चेंज केलं त्याने. आपला पण हॉर्न चेंज करायचा. आपला हॉर्न मला बिलकुल नाही आवडलेला. मला हेलाचा टाकायचा हेला. सो बघूयात आपण काय होतंय कसं होतंय. अचानक भयानक गोष्टी करून टाकूयात. आणि हां, आणि अजून आहेत काही गोष्टी करायच्या. टायर्स वगैरे अपग्रेड करायचे आहेत. बट क्या है, सब कर सकते है, मनी लगेगा सबके लिए. मनीची आपली अरेंजमेंट झाली का आपण सगळं करूयात. म्हणे अरे गाडी एका साईडला का बोलती काय कळत नाही मला. टायरचा इश्यू आहे का अलाइनमेंटचं, परत एकदा अलाइनमेंट चेक करावं लागेल मला. ओके. सो आता मी निघतो. आता वाजलेले संध्याकाळचे 6:45, 6:42 इन द इव्हनिंग. आता गाणे ऐकतो नाही निघतो. ओके. याद करे तेरी ये आता. आज मस्तपैकी कडक मेनू आहे भाई. हे बघा, चिकन ही कहे दे. हा कंटेंट फक्त नॉन व्हेजिटेरियनसाठी आहे. कृपया व्हेजिटेरियनवाल्याने बघू नये ही माझी कडकडीची विनंती आहे. बघितल्यास खाण्याची इच्छा झाली तर खाऊन गेली, ही पण माझी विनंती. काय म्हणणे मम्मी? आता माझी पण एक विनंती की मी आता दादा त्यांना घेऊन येतोय. दादा ते आलेले आहेत. सो चला. इथं विषय वेगळा आहे आज जरा. हे तुम्ही म्हणशाल आज अंधार करून काय, बट इथं किडे येतात. हे बघा. चल अरे पळाली भाऊ. काय ग? हे आपले बेस्ट. सध्या आपली पार्किंग इथं आहे. आणि नंबर प्लेट कशी वाटते एकदा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आपली HSRP नंबर प्लेट कशी वाटते ते. तरी आपली पार्किंग आहे. आणि आता अंधारात तर काही दिसणार नाही त्याच्यामुळे काही मजा नाही याच्यात. आता आपण निघूयात. आपले मेंबर्स आले. चलिए अब निकलता हूँ मैं.